मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू केलंय। जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला मराठा बांधवांसह आमदार आणि खासदारांचाही पाठिंबा मिळतोय। आतापर्यंत कोणकोणते लोकप्रतिनिधी जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळी भेट देत आहेत, बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर लढा सुरू केलाय। जरांगेंच्या या आंदोलनास आमदार खासदारांचा वाढता पाठिंबा मिळतोय। सर्वात आधी बीड जिल्ह्यातील गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित उपोषण स्थळी पोहोचले। त्यानंतर आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांनी एकाच वेळी भेट घेतली। दिंडोरीचे आमदार भास्कर भगरेंनी सुद्धा आझाद मैदान गाठत जरांगे पाटलांची चर्चा केली। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी जरांगेंची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला। आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहे, ना बजरंग सोनावणेच्या ना आणखी अन्य कुणाच्या, एकच नेतृत्व करणारा व्यक्ती आहे, ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील। बजरंग सोनावणे म्हणून माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे, मराठा सेवक म्हणून माझा पाठिंबा आहे आणि तो शेवटपर्यंत राहील। माझ्या सर्व मराठा बांधवांना मी आवाहन करतो, तुम्ही सर्वांनी शांततेत मनोजदादा सांगतील त्या सूचनेचं पालन करून आंदोलन करावं। बजरंग बाप्पा सोनवणे असतील, त्याचबरोबर आमचा तो काय नाव क्षीरसागर सन्माननीय आमदार आहेत। किती गाड्या कुणी दिल्या, किती मदत केली, लोक कसे जमले हे देखील सांगण्याचं धाडस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या या वयातल्या राजकारणामध्ये ताकद आहे की नाही, ये भी हम देखना चाहते हैं भाई। अरे तुम में कितना दम है, क्या तुम सचमुच पब्लिक को सच बोलोगे या पर्दे के पीछे से गेम खेलते रहोगे, हे सुद्धा मला स्पष्टपणे विचारायचं। जरांगे पाटलांना पाठिंबा देणारे आमदार खासदार मुख्यत्वे मराठवाड्यातले, यामध्ये महाविकास आघाडीचे सर्वाधिक असल्याचं दिसून येत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील एकाच वेळी उपोषण स्थळी दाखल झाले। याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांनी सुद्धा भेट घेत पाठिंबा दिला। खासदार निलेश लंके, अहिल्यानगर राष्ट्रवादी शरद पवार, खासदार बजरंग सोनावणे बीड राष्ट्रवादी शरद पवार, खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव ठाकरेंची शिवसेना, खासदार संजय जाधव परभणी ठाकरेंची शिवसेना, खासदार भास्कर भगरे दिंडोरी राष्ट्रवादी शरद पवार, आमदार प्रकाश सोळंके माजलगाव राष्ट्रवादी काँग्रेस, आमदार विजयसिंह पंडित गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस, आमदार संदीप क्षीरसागर बीड राष्ट्रवादी शरद पवार, आमदार अभिजित पाटील म्हाडा राष्ट्रवादी शरद पवार, आमदार कैलास पाटील धाराशिव ठाकरेंची शिवसेना, आमदार बाबाजी काळे खेड आळंदी ठाकरेंची शिवसेना। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जो शब्द त्यांना त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत दिला होता, मला वाटतंय ती मागणी त्या ठिकाणी सरकारनं पूर्ण केलेली नाही आणि ती मागणी जी सरकारनं मान्य केली होती ती मागणी पूर्ण करावी। मी पहिल्या दिवसापासनं त्या दिवशीपासून हे आरक्षण त्या ठिकाणी सुरू झालं, त्या दिवसापासून आम्ही सोबत आहे। सरकारमधल्याच काही लोकांना हा विषय चिघळत ठेवायचा आहे, त्यामुळे तोडगा काढत नसलं असं मला वाटतं। पण यातून मराठा समाज भरडला जातोय। मुंबईसारख्या ठिकाणी आता आपण बघतो एवढा धो पाऊस पडतो, या ठिकाणी लाखो मराठा सेवक भिजत आहेत, त्यामुळं कसं मुंबईची गती मंदावलेली आहे। त्यामुळे सरकारचीच इच्छा दिसत नाही अजून तोडगा। सरकारनं ठरवतं एका दिवसात तोडगा निघू शकतो, सरकार का तोडगा काढत नाही हा प्रश्न सगळ्याला पडला। जे आश्वासनं सरकारनं दिलीत त्याची पूर्तता करणं हा त्या ठिकाणी पुन्हा एकदा लढा सुरू झाला आहे। मग सरकारनं आश्वासनं काय दिली होती याचं आत्मपरीक्षण करावं आणि ती पूर्ण करावी। जेव्हा जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक पोहोचल्या होत्या, पण रात्रभर प्रवास करून थकल्यानं जरांगे पाटलांना झोप लागल्यानं सना मलिकांना सत्कार करता आला नाही। विशेष म्हणजे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके स्वतः सुद्धा आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले, तर काही आमदार खासदारांनी जरांगे पाटलांच्या लढाईला पाठिंबा जाहीर केला। यामध्ये शिवसेनेचे आमदार विलास भुमरेंचाही समावेश आहे। खासदार नागेश आष्टीकर हिंगोली ठाकरेंची शिवसेना, खासदार रवींद्र चव्हाण काँग्रेस, खासदार राजू नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस, खासदार विलास भुमरे शिवसेना।
मला असं वाटतं आता स्वतःवर आल्यावर त्यावेळेचे मी देवेंद्र फडणवीसांची तुम्हाला बाईट दाखवतो तुमच्या चॅनलवरचे. राज्य सरकारला सर्व अधिकार आहे. आता राज्य सरकारला सर्व अधिकार आहे. केंद्र सरकार तुमचं, तुम्ही आरक्षण द्यावं. जरांगे पाटलांनी याआधी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा त्यांना आमदार खासदारांनी उघड उघड पाठिंबा दिला नव्हता. इतर समाजाची मतही मिळावी हा त्यामागचा हेतू होता. पण जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यात भाजप महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रतापराव चिखलीकर, महादेव जानकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. सध्या लोकसभा विधानसभेची निवडणूक नसल्यामुळे आमदार आणि खासदार थेट जरांगे पाटलांच्या स्टेजवर हजेरी लावू लागलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.